महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच पक्ष ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबईतील 18 जागांवर दावा केल्याचं समजतंय। त्यात अनेक उच्चाभ्रू मतदारसंघाचा देखील समावेश आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सध्या जागा वाटपाबाबत सातत्यानं चर्चा सुरू आहे। त्यानुसार काँग्रेसने 100 ते 105 जागा लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे। यामध्ये कोणत्या शिवसेनेच्या जागांवर काँग्रेसने दावा केलाय आणि कोणते मतदारसंघ काँग्रेसला लढवण्याची इच्छा आहे, चला तर बघूया। अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर शहादा विधानसभा मतदारसंघ, नवापूर विधानसभा मतदारसंघ, रावेर विधानसभा, बुलढाणा रिसोड, दामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर तिवसा विधानसभा मतदारसंघ, आर्वी, देवळी, सावनेर, नागपूर उत्तर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची लढण्याची इच्छा आहे। त्यानंतर यवतमाळ, भोकर, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, नायगाव विधानसभा मतदारसंघ, देगलूर विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर पाथरी, फुलंब्री, मालेगाव मध्य आणि मीरा भाईंदरमध्ये देखील काँग्रेसला आपला उमेदवार मैदानामध्ये असावा अशी इच्छा आहे आणि या जागेवर देखील काँग्रेस दावा ठोकण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर भाडूप पश्चिम, अंधेरी पश्चिम, चांदिवली, चेंबूर, वांद्रे पूर्व, धारावी, सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ, कुलाडा विधानसभा, महाड विधानसभा या विधानसभा मतदारसंघावर देखील काँग्रेस दावा ठोकण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघ, भोर विधानसभा मतदारसंघ, पुणे कॅन्टोन्मेंट, संगमनेर, लातूर शहर, निलंगा विधानसभा, औसा विधानसभा, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील काँग्रेसचा उमेदवार उभे करण्याची काँग्रेसची इच्छा आहे। आता यापैकी कोणत्या जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, कोल्हापूर दक्षिण विधानसभा, करवीर विधानसभा, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ, जत विधानसभा मतदारसंघ, धुळे ग्रामीण, मलकापूर विधानसभा मतदारसंघ, चिखली विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील काँग्रेस लढण्याची इच्छा आहे। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ, अकोट, अकोला पूर्व, वाशिम विधानसभा, अचलपूर, वर्धा, उमरेड, नागपूर दक्षिण, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघावर देखील काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे। त्यानंतर आमगाव, आरमोरी, गडचिरोली, राजुरा, बल्लारपूर, वणी, राळेगाव विधानसभा मतदारसंघ, आर्णी, उमरखेड, हिंगोली, परतूर, जालना, मालेगाव बाह्य, चांदोड विधानसभा मतदारसंघ, इगतपुरी विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, डोंबिवली, बोरीवली, दहिसर, मुलुंड, कांदिवली पूर्व या विधानसभा मतदारसंघावर देखील काँग्रेसनं दावा ठोकल्याची चर्चा आहे। चारकोप विधानसभा, गोरेगाव, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ, विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ, माहीम असेल, शिवडी असेल, मलबार हिल असेल, उरण असेल, पेण असेल, शिवाजीनगर असेल, कसबा पेठ असेल या विधानसभा मतदारसंघात देखील आपला उमेदवार मैदानात उतरवण्याची काँग्रेस तयारी करत आहे, चाचपणी करत आहे। त्यानंतर लातूर ग्रामीण, उमरगा, कराड दक्षिण, राजापूर विधानसभा मतदारसंघ, इचलकरंजी, सांगली, नंदुरबार, शिरपूर, नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य हे काही विधानसभा मतदारसंघ होते ज्या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याची इच्छा आहे आणि यापैकी 18 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते मुंबईतील असणार आहेत आणि काही विधानसभा मतदारसंघामध्ये तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार देखील आहेत। त्यामुळे आता यापैकी किती जागा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडते आणि मुंबईतील 18 जागा या काँग्रेसला मिळतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय, यापैकी किती जागा काँग्रेस जिंकू शकेल आणि कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माघार घेईल आणि ती जागा काँग्रेसला सोडेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।